स्थळ निश्चितच आपण पाहतोय 3 धाबा या ठिकाणी अंकित केल्या. 3 धाब्याने धाबा झाले त्या धावफलकावरती तब्बल 3. किशोरचं पहिलं षटक आपण पाहतोय. इथे मात्र दयांश फायटर्स 7895 आणि समित फायटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती यश, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर पंकज. पहिल्या चेंडूवरती 3 आल्या. किशोर लेट कट या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू पहिल्या वरती 3, दुसऱ्या वरती डॉट. किशोर अगदी आपण पाहतोय जय भवानी तरुण मंडळ मोडणी आयोजित मोडणी प्रीमियर लीग 2026 पर्व 7. 3 धाबा आणि त्यानंतर आपण पाहिले तर डॉट आले. लेफ्ट हँडेड बॅटर यश मात्र कट करण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केले जातील. 2 धाब्यांनी धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 5 धाबा 5 रन्स. पहिल्या बाती 3, दुसऱ्या बाती डॉट, तिसऱ्या बाती 2. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट. दयांश फायटर्स 7895 आणि समित फायटर्स यांच्या माध्यमातून ही लढत आपल्याला पाहायला मिळते. वाईड चेंडू अतिरिक्त इथे मात्र धाव घेतली जाईल. धाबा झाले ते मात्र 6 रन्स. स्कोर कार्ड बादी. यानंतर किशोर 11 आणि गौरी 11 आपण सज्ज राहायचे. ऑफस्टिकच्या बाहेरील वाईड चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि धाबा झाले त्या 7 धाबा 7 रन्स. पहिल्या बाती 3, दुसऱ्या बाती डॉट, तिसऱ्या बाती 2, त्यानंतर 2 सलगचे वाईड. 7 रन्स. नेक्स्ट बॉल. कट करण्याचा प्रयत्न. अगदी चांगली फिल्डिंग या चिमुरड्यानं लक्ष वेधले. मोडणी प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वेळेस चांगली फिल्डिंग करतोय वेदांत. एक सिंगल. धाबा मात्र आले ते 8. शॉर्ट थर्डमॅनला पण पाहिला तिथे चांगली कामगिरी केली. शॉर्ट फाईन लेगला चांगली कामगिरी केली. आता शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली कामगिरी केली. चांगली फिल्डिंग करतोय मोडणी प्रीमियर लीग मध्ये. 8 रन्स. सेहदेवला फटका खेळतोय पंकज. सरळ बॅटने चेंडूला मिळतील ते धाबा 4 आलाय तो चौकार. आणि धाबा झाले ते धावफलकावरती 12 धाबा 12 रन्स. स्कोर कार्ड बदी. जबरदस्त एफर्ट किशोरच्या षटकावरती. अटॅकिंग क्रिकेट. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धाबा खर्च केलेत त्या 12 धाबा. समित फायटर्स आतापर्यंत 4 सामने जिंकलाय. डीजी स्पोर्ट्स 5 सामने जिंकलाय. डीजी स्पोर्ट्सची शेवटची मॅच बॅलन्स आहे. 12 धाबा 12 रन्स. स्कोर कार्ड वरती. ट्वेल्व रन्स. 12 धावा झाले धावफलकावरती आणि आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू झाले ते 5 चेंडू 12 रन्स. नेक्स्ट बॉल
लेफ्ट हँडेड बॅटर पंकज यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, थ्रो परफेक्ट येईल आणि काय करताय, धावबाद झालाय, फलंदाज येईल बॅक टू पवेलियन. एक सिंगल आली आणि धावा झाल्या त्या 13 रन्स. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता धावा झाल्या त्या 13. विकेट देखील जाते. दयान फायटर आणि समित फायटर्स यांच्यामध्ये लढत. टॉस जिंकला समित फायटर, फिल्डिंग घेतली, बॅटिंगसाठी आमंत्रित केले दयान फायटर टीमला. यानंतर किशोर 11 आणि गौरी 11 आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. किशोर 11 आणि गौरी 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तेरा धाबा 13 रन्स. गौरव गौरवच्या माध्यमातून, चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. किशोर 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यान आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल दयान फायटर अर्थ आपण पाहतोय समित फायटर्स. यावेळेस फाईन लेग वरती फटका खेळतोय. किती धाबा मिळतील, एक सिंगल, डबल्स आले, धाबा आले ते मात्र 4 धाबा. चौकार आले, चौकारानंतर आपण पाहिलं तर धाबा झाले त्या धावा फलकामध्ये 17 धाबा 17 रन्स. हॅलो, किशोर 11चे कर्णधार किरण मोरे अंपायरिंग करतायत. बाकीचे खेळाडू कुठे आहेत? उत्तम. टॉस साठी दुसरं कोणीतरी आज किरण अंपायरिंग करतोय. तर निश्चित आपण पाहिलं धाबा झाले त्या 17 धाबा 17 रन्स. स्कोर कार्ड बॅटिंग. नेक्स्ट बॉल गौरवच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. पहिल्या बधी 4, त्यानंतर डॉट. 17 धाबा 17 रन्स. स्कोर कार्ड बधी. डॉट चेंडू. पहिल्या बधी 4, दुसऱ्या बधी डॉट. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इनिंग संपल्यामध्ये टॉस होईल. यशच्या बॅटमधून फटका आलाय, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होतीये, सिंगल, डबल्स. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धाबा झाल्या त्या 19 रन्स. कॅचेस विन द मॅच, टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. आणि ती स्थिती मैदानाच्या आतमध्ये धाबा झाल्या त्या मात्र 19 रन्स. दयान फायटर्स 7895 आणि समित फायटर्स यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. फाईन लेगला फटका खेळतोय, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 बाउंड जातोय का, चेंडू जातोय सीमारच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. हल्लाय तो चौकार. 23 रन्स, 23 धाबा. यानंतर किशोर 11 आणि गौरी 11. किशोर 11 देखील 3 सामने जिंकलाय आणि गौरी 11 देखील 3 सामने जिंकलाय. म्हणजे ही मॅच दोघांसाठी खूप महत्वाची असेल, डू ऑर डायची मॅच. आणखीन फाईन लेग वरती फटका खेळतो. यश शिंदेच्या बॅट मधून आलाय देखना फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य. मिळतील ते धाबा 6. विस्फोटक बॅटिंग करतोय तो मात्र यश शिंदे. 6 अंकांनी धाबा झाले ते धाव फलकामध्ये 29. ज्या धाबा पहिल्या घेता आल्या नाही त्या धाबात षटक क्रमांक 2 वरती गौरवच्या गोलंदाजीमध्ये घेतले जाते. समित फायटरसाठी देखील ही मॅच महत्वाची.
समित फायटर जरूरच 4 मॅच जिंकलाय, परंतु ही मॅच जिंकून तो डीजी स्पोर्टच्या बरोबरीनं पिकअप करू शकतो. कारण डीजी स्पोर्टनं 5 सामने जिंकून आपलं एक पाऊल पुढे टाकलंय टॉप 4मध्ये जाण्यासाठी. समित फायटर जर हा मॅच जिंकला तर तोही डीजी स्पोर्टच्या पंक्तीत जाऊन बसेल. आणि त्यानंतर किशोर आणि गौरीसाठी ही मॅच महत्त्वाची असेल. आणखीन हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअर लेगला यश शिंदेच्या बॅटमधून आणखीन 4 विस्फोटक बॅटिंग धाबा झाले ते मात्र 33. आता मात्र इथे पुन्हा दयान फायटर देखील आपली मान वर काढताना पाहायला मिळतोय. दयान फायटर देखील सामने जिंकलाय 3. ही मॅच दयान फायटर जिंकला तर तो देखील डीजी स्पोर्टच्या खालोखाल राहील. समित फायटर बॅलन्स राहील. त्याच जोडीला गौरी आणि किशोर 11मध्ये जो जिंकेल तो देखील दयान फायटर डीजी स्पोर्ट दयान फायटर आणि त्याच्या खालोखाल किशोर आणि गौरीमध्ये जे जिंकल तो येईल. रवी षटक क्रमांक 3. 6 चेंडू झाले की लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच किशोर 11 आणि गौरी 11 नाणेफेक केली जाईल. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. रवींद्र मोरे पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू मिळवतोय. पहिल्या 3 मॅच समित फायटरनं जिंकल्या त्या गोलंदाजीवर. दुसऱ्या 2 मॅच 48-55 अशा धावसंख्या बनवल्या. ही मॅच आता खऱ्या अर्थानं बॅटिंगने जिंकवावी लागेल. फक्त स्थायिक देण्याचा प्रयत्न यश शिंदेला. एक सिंगलच्या माध्यमातून धावा झाले. धावफलकावरती 34 रन्स. चार चेंडू शिल्लक आहेत. किशोर 11 आणि गौरी 11चा संगणक. आपण टॉस बॉक्सच्या बाजूला या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल याची दखल घ्या. दयान फायटर्स 7895 समित फायटर्स. पुन्हा एकदा यश शिंदेच्या बॅटमधून आणखीन दमकम 6 धाबा येतील. मिड विकेट झोनला आणि धाबा झाले त्या 40. मी म्हटलं समित फायटरनं पहिले 3 सामने गोलंदाजीने जिंकले, नंतरचे 2 सामने बॅटिंगने आणि आता गोलंदाजीवरती प्रहार झालाय. ही मॅच देखील समित फायटरला बॅटिंगने जिंकावी लागेल. 40 धाबा 40 रन्स. आणखीन बॅटच्या रडारमध्ये रवींद्रने केलेली चूक पुन्हा नडते आले. ते धाबासा आलाय तो षटकार. 46 धाबा. या मॅचला मजा येते कॉमेंट्रीसाठी, कारण फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यश शिंदेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त सेफ डिलाईट. चेंडू झाले 4. जुना चेंडू द्या. नाही ते बॉक्स मध्ये नवीन आहे. ती नवीन आहे. जुना बॉल नाही दिले. मागच्या मॅचचे कुठे गेले बॉल? अरे हो आता थांब तो आलाय का बघ तिकडे शोधा सांग ना. अरे जुना नाही ना इथे. इनिंग संपली की चेंडू ना तुम्ही पंचांकडे द्या. 2 दिवस आपली स्पर्धा आहे. एकही चेंडू जुना शिल्लक राहिला नाही. 46 धाबा 46 रन्स. यश साठी चंदन शिंदे यांच्याकडून 200 रुपये आलेत. रवींद्र आणखीन बॅटच्या रडारमध्ये. नवीन आहेत मध्ये.
या वेळेस आपण पाहतोय 2 धाबा झालेत त्या 48 48 48 48 रन्स. अठ्ठेचाळीस 48 रन्स आपण पाहतोय. थोडीशी मिसफील्ड होते विकेट कीपरच्या बॅक साईडला. थर्ड मॅन डिझाईन मध्ये जाईल चेंडू. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. धावा झाली त्या 50. तिसरीचा प्रयत्न छोटू थ्रो करतोय. तिसरी धाव आणि आता मात्र चौथी धाव. 48 4 तब्बल धावा झाल्या त्या 52. 52 रन्स. 53 धाब्यांचं लक्ष ठेवले समित फायटर समोर. चला टॉस करून घ्या. किशोर इलेव्हन आणि गौरी इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. किशोर इलेव्हन आणि गौरी इलेव्हन टॉस साठी या प्लीज. किशोर इलेव्हन आणि गौरी इलेव्हन. किशोर इलेव्हनचा कॅप्टन आणि गौरी इलेव्हन या टॉस साठी. किशोर इलेव्हन गौरी इलेव्हन.
चला विनंती आहे लगेचच आपण मॅच ऑन करूया. धाबा जमवायचे ते 53 दयांश फायटर 7895 टीमला. समेत फायटर्स 52 53 धाबा या ठिकाणी जमवायचे आहेत. समेत फायटर्स टीमला. समोर संदेश नवसा गणपती किशोर, पहिले षटक यशच्या माध्यमातून आपण पाहतोय. समित फायटर्स आणि दयाश फायटर्स 7895. चला फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूपती आक्रमण इथे मात्र आपण पाहतोय. धाबा आल्या ते मात्र 4 येतोय चौकार. या वेळेस आपण पाहतोय पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर चौका, त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल. धाबा झाले ते मात्र 5. तर नक्कीच आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 5 रन्स. पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. दुसरीसाठी कॉलिंग केली. काय घडलंय? गरज नव्हती. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय किशोर शिंदे येथील बॅक टू पवेलियन. पोरगा पण घे ना त्याला जेवण घेऊन येणार कसं आणायला जमल. 5 धाबा 5 रन्स 6 रन्स. तर चेंडू झाले ते मात्र 5. 1 टू गो. या वेळेस चेंडूला उंची काय घडते? बायसिंग 6 धाबा येतील संदेशच्या बॅट मधून. धाबा झाले ते मात्र 12 12 रन्स. यानंतर किशोर 11 नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवा. किशोर 11 अपोजिशन मध्ये फिल्डिंग. त्यानंतर गौरी उलन बॅटिंग करेल. फर्स्ट ओव्हर आणि त्यानंतर आपण पाहतोय धाबा झाले त्या 12. नेक्स्ट मॅच आहे किशोर आणि गौरी. गौरी 11 टॉच पिन आहे. आपलं टॉच पिन किशोर 11 आहे. किशोर आणि गौरी टाक. किशोरनी फिल्डिंग घेतली. वैभव तर इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू वैभवच्या माध्यमातून डॉट. बोला ना. हॅलो हा बोला. हा बोला ना. तर निश्चितच आपण पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूमध्ये डॉट, त्यानंतर सिंगल. 10-15
धाबा झाले ते मात्र 13-13 रन्स. स्कोर कार्ड बदी. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला उंची काय करते पाहायचे. आणखीन एक डॉट चेंडू. मॅच मधली हवा गेली मी पहिलंच म्हटलं. बाबांना धाबा जमवल्या बॅटिंग करताना दयांश फायटरने. आणि आता मात्र दयांश फायटर देखील थोडंसं लीड करताना, कारण आतापर्यंत दयांश फायटर्सने सामने जिंकले ते मात्र 3. हा सामना जिंकला तर दयांश फायटर जाईल 4 वरती. नेक्स्ट बॉल. चेंडूला उंची. आणखीन एक आपण पाहतोय कॅट ड्रॉप होते. सिंगल. सिंगल वरती फक्त आता औपचारिकता बॅलन्स आहे. एक सिंगल मॅच मध्ये हवा गेले. धावा झाल्या त्या 14 धावा 14 रन्स. तर निश्चित फक्त आता बॅलन्स राहिले ते औपचारिकता. एक एक धाव. होप्स मात्र डाऊन झाले. आता मात्र बॅटिंग करणारे टीम समित फायटर्स. किती बॉल झाले राकेश? चेंडू झालेत आतापर्यंत 5. एक चेंडू शिल्लक. यावेळेस चेंडूला उंची काय घडते पाहायचंय. 6 धाबाल्या. षटकार येतोय. धाबा झाले ते धाव फलकावरती 21. 2 षटकांची सांगता. धाबा झाले ते 21. 21 रन्स. 6 चेंडू आणि 32 धाब्यांची आवश्यकता. ए, मिलिंद. किशोर, राजू दादा, डीजी 3च मॅच बाकी आहेत. समित फायटरच्या 7 झाल्या. 4 विन 3 लॉस. तिचा खेळ इथपर्यंत ए, जा लवकर आलाय. जा लवकर ये. तर निश्चित आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहू शकाल धाबा झाल्या त्या 21. 21 रन. शेवटचे 6 चेंडू 32 ची गरज. चला पंकज जास्त वेळ दौडू नका प्लीज. पंकजला विनंती असेल. ती जिंकलीच समज. बॅटची एज आपण पाहतोय. किशोर इलेवन किती झालं? दयांश पण कंप्लीट झालं. नक्की हो ना. 4 आणि रोहित जेवलास तू? यांच्या पण कंप्लीट हा? झालं. मुर्जा काय फुल? त्यांच्या पण 4 झालं. रात को तेरे को फुल चार्ज. डॉट चेंडू. आज की रात. आज की रात. गौरी आणि किशोर मध्ये जे जिंकेल ना त्याच्यात होईल. 3-3 आहेत दोघं. आणि राजू दादा विराट नाही ना, राजदादाने आमची मॅच फायनल झाली. ते पण 4 जिंकले. मग कुठे ते 2च होत आहेत. राजू दादा हे 3 2 जिंकले ते. 3 जिंकले राजू. आता ह्याच्या आधी एक मॅच जिंकले ना. हे गणित काढ. शेवटची टीम कुठली आहे? 4-4 ने परत एक और मॅच. तर नितीश आपण पाहिलं तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर धाबा झाले तर धाव फलकावरती तब्बल 22 धाबा. याला पण घेतो ना जेवण. हा चल. 4च बॉल राहिले. वेदांत चौका मारला त्याने. डॉक्टर नाही वाल्या. कोण डॉक्टर? पेन क्लिअरचं. ए मी येऊ काय? जेवाय झालं. कल्पेश किती ना? जाणार किती जण? एका गाडी 2 जातील.
बघायला कुठं चालू होती गौरीचे किती मॅच झाले बघायला लागेल आता किती मॅच चालू आहे? लास्ट सगळ्यांच्या शेवट चालू आहे. आता कोणाची मॅच चालू आहे? दयान फायटर दयानश आणि संबित एक दोन तीन चार पाच सहा सात. आणि याचा टॉस झालाय का त्यांचा टॉस झालाय का? कुणाचा आता किशोर आणि याचा झालेला आहे किशोर 11 टॉस विन आहे